बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन घोषणेवर स्वाक्षरी केली, ज्या अंतर्गत त्यांनी 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे। यासोबतच इतर 7 देशांमधून येणाऱ्या लोकांवर अंशतः निर्बंध लादण्यात आलेत। अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचललंय। ही माहिती सीबीएस न्यूजनं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे। रॉयटर्सच्या वृत्तानुसार ज्या 12 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, त्यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे। या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत। ही बंदी सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून लागू होईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, खरं तर डोनाल्ड ट्रम्प हे कधी कुठला निर्णय घेतील हे सांगता येत नाही। त्यांचं आधीपासूनच अमेरिका फर्स्ट हे धोरण आहे आणि आता त्यांनी ही जी घोषणा केली आहे, याचं नेमकं मागचं कारण काय आणि याचा परिणाम नेमका कसा होईल? त्यांनी सांगितलंय की आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका होतो आहे, इस्लामिक दहशतवादी आहेत की ज्यांना रोखायचं आहे। परंतु हे तेच ट्रम्प आहेत की ज्यांनी अहमद अल शरिया, जे सिरियाचे अंतरिम अध्यक्ष आहेत आणि कोणी एकेकाळी त्यांना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं होतं, त्यांच्याशी 15 दिवसापूर्वीच हातमिळवणी केली आणि ती दृश्य जगाने बघितली होती। हे तेच ट्रम्प आहेत की ज्यांनी अफगाणिस्तानमधलं तालिबान राजवटीला अचानकपणे जेव्हा अमेरिकेच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला उलटसुलट वक्तव्य केली होती। आणि म्हणून ट्रम्प हे काय वागतील, कसे वागतील ह्याचा कोणालाही अंदाज नाही। आता ज्या राष्ट्रांना त्यांनी म्हणजे ज्या राष्ट्रातल्या नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेश बंदी सांगितली आहे, त्याच्यामध्ये इराण आहे। आता इराण बरोबर त्यांच्या अलीकडच्या काळातले संबंध हे ताणले गेलेत। काल सुद्धा ते पुतीन यांच्याशी बोलले, तेव्हा इराण हा अण्वस्त्रधारी राष्ट्र होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करतो आहे असं ते म्हणाले। काही दिवसापूर्वी इराणबद्दल त्यांनी सौहार्द व्यक्त केला होता। म्हणजे आधी बराक ओबामाच्या नंतर जेव्हा ते राष्ट्राध्यक्ष झाले, त्यानंतर त्यांचं आणि इराणचं हे एक प्रकारचं सौहार्दपूर्ण वातावरण तयार झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। आज ते इराणच्या विरोधात आहेत। अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटी बरोबर काहीतरी ते वेगळे वक्तव्य करत असतात। तर कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना रोखण्यासाठी म्हणून सरसकट 12 देशातील लोक हे अमेरिकेमध्ये येत्या सोमवारपासून प्रवेश करू शकणार नाहीत। 7 देशातल्या नागरिकांना त्यांनी अंशतः बंदी घातलेली आहे। म्हणजे असं दिसतं आहे की एकतर अमेरिकेच्या इंटेलिजन्सकडे फार महत्वाचे असे काहीतरी इनपुट्स असतील, कारण बरोबर 20 दिवसापूर्वी अमेरिकेच्या सिनेटमध्ये तिथल्या एअरफोर्स प्रमुखांनी अमेरिकेला कोणत्या कोणत्या जागतिक घटकाकडनं संभावित धोका संभावतो असं प्रेझेंटेशन केलं, जो त्यांचा नेहमीचा अॅन्युअल रिपोर्ट असतो। त्याच्यामध्ये त्यांचं चीन बरोबरचं जे मत आहे, रशिया बरोबरचं जे मत आहे, जे मादक द्रव्य पदार्थ आहेत त्याच्याबद्दलचं मत आहे, त्या 6व्या क्रमांकावरती होता। त्या 6 क्रमांकापैकी 3ऱ्या क्रमांकावर होता तो म्हणजे दहशतवादी कारवायाचा संदर्भ। आता तोच संदर्भ घेऊन कदाचित राष्ट्राध्यक्षांनी ही गोष्ट केली असावी आणि त्या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे येत्या वर्षभरामध्ये अमेरिकेला ह्या गोष्टीपासून धोका होऊ द्यायचा नसेल तर कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना अमेरिकेमध्ये येऊ द्यायचं नाही असं ते धोरण असावं। त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल। अर्थात हे असंच राहील आणि इराणबद्दल पुन्हा अमेरिका काही नवीन भूमिका घेणार नाही याची कोणतीही शक्यता आता सांगता येत नाही। निश्चितच। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।